मित्रांनो, सर्वप्रथम बी स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची वर्गावर निपुण महाराष्ट्र या ॲपद्वारे चाचणी कशा पद्धतीने घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात अगोदर प्ले स्टोअर ओपन करूया आणि सर्च बॉक्समध्ये आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲप हे लिहून टाईप करायचे आहे आणि सदर ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. मी ऑलरेडी हे ॲप इन्स्टॉल केलेले आहे. आता मी ते ओपन करतो. आता पुढे या टॅबवर क्लिक करा. परत अजून पुढे या टॅबवर क्लिक करा. आता या ठिकाणी वर्ग शिक्षकाला 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे, म्हणून आपण या ठिकाणी शिक्षक हा रोल सिलेक्ट करणार आहोत. आता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करा आणि खालच्या बाजूला एक बॉक्स दिसणार आहे, तिथं क्लिक करा आणि OTP पाठवा या ठिकाणी क्लिक करा. भरपूर वेळेस SMS द्वारे OTP प्राप्त होत नाही असा प्रॉब्लेम भरपूर शिक्षकांना आलेला आहे. अशा वेळेस याच पेजवर आपण वाट पाहावी. थोड्या वेळानंतर इथं ग्रीन टेक्स्ट येणार आहे. WhatsAppद्वारे OTP मिळवू शकता, म्हणून यावर क्लिक करा. आपल्याला WhatsApp नंबरवर OTP मिळेल. या पद्धतीने WhatsAppवर आपला OTP प्राप्त होईल. हा OTP कॉपी करा आणि या ठिकाणी पेस्ट करा किंवा टाईप करा. आता OTP तपासा या टॅबवर क्लिक करा. आपले यशस्वीरित्या लॉग इन झालेले आहे. आता वरच्या बाजूला आपल्याला आपला UDAS क्रमांक, टीचर कोड, शिक्षकाचे नाव इत्यादी सर्व माहिती दिसणार आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 5 टॅब दिसणार आहेत. त्यापैकी सर्वात पहिली जी टॅब आहे, अध्ययन स्तर चाचणी घेऊया, ही सर्वात महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. आता वरती शाळेचं नाव येणार आहे. त्यानंतर दिनांक या ठिकाणी समोर बघा ड्रॉपडाऊन एरो आहे, त्या ठिकाणी क्लिक करा. आपल्याला 20 डिसेंबर 2025 ही एकमेव तारीख दिसणार आहे. आपण परीक्षा 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर या 5 दिवसामध्ये केव्हाही घेतली तरी आपल्याला सदर चाचणी ऑनलाईन घेण्याची जी तारीख आहे ती 20 डिसेंबर हीच आपल्याला नमूद करायची आहे, म्हणून तो एकमेव पर्याय तिथं दिसणार आहे, तो आपण सिलेक्ट करूया. आता या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना जे वर्ग नियुक्त करून दिलेले आहेत ते आपल्याला इथं दिसतील. आता मला इयत्ता 3री आणि 4थी हे 2 वर्ग दिलेले आहेत, म्हणजे मी ते 2 वर्ग शिकवतो, म्हणून इथं आपल्याला 3री आणि 4थी दिसणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका वर्गावर आपल्याला क्लिक करायचे आहे. या ठिकाणी त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट आपल्याला इथं दिसणार आहे. इन केस कोणत्याही शिक्षकाला संपूर्ण विद्यार्थी इथं दिसत नसतील किंवा संपूर्ण शिक्षकांचे नावं इथं दिसत नसतील, कमी जास्त होत असतील, तर अशा वेळेस यासंबंधी काय कार्यवाही करावी म्हणून आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला तो व्हिडिओ आपोआप आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल. आता या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याची आपल्याला चाचणी घ्यायची, त्या सदर विद्यार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचे आहे किंवा समोर ड्रॉपडाऊन एरो दिसत आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक केले की या पद्धतीनं 4 पर्याय आपल्याला दिसतील. हे 4 क्षेत्र आहेत: वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया. या 4 क्षेत्रावर आपल्याला विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायची आहे. आता सर्वात अगोदर वाचन या क्षेत्रांतर्गत आपल्याला विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची असेल तर त्यासमोर चाचणी घ्या या बटनावर क्लिक करा. आता या पद्धतीने आपल्याला स्क्रीन येणार आहे आपल्यासमोर. या ठिकाणी आपल्याला स्तर क्रमांक दिसणार आहेत. इथं समोर बघा ड्रॉपडाऊन एरो आहे, त्यावर क्लिक केलं की इथं आपल्याला या क्षेत्रांतर्गत सर्व स्तर दिसणार आहेत. एकूण 15 स्तर आहेत. त्यापैकी आपला विद्यार्थी ज्या स्तरावर असेल तिथं संक्षिप्त माहिती दिलेली आहे, ती वाचून घ्यायची आणि सदर विद्यार्थी ज्या स्तरावर असेल तो स्तर आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी सदर विद्यार्थ्यासाठी मी स्तर क्रमांक 9 हा सिलेक्ट करत आहे. या ठिकाणी स्तर क्रमांक 9 साठी त्यांनी जो वाचन उतारा दिलेला आहे तो आपला इथं समोर दिसत आहे. सदर उतारा विद्यार्थ्याला जवळ बोलून वाचण्यास आपण सांगायचं आहे. त्याआधी विद्यार्थ्याने बरोबर वाचन केले नसेल, त्याला पुन्हा एक संधी द्यायची असेल तर पुन्हा रेकॉर्ड लाल रंगामध्ये ही टॅब दिसत आहे, त्या ठिकाणी क्लिक करा आणि विद्यार्थ्याने व्यवस्थित वाचन केले असेल तर निळ्या रंगामध्ये पडताळणीसाठी पाठवा या टॅबवर क्लिक करा. आता या ठिकाणी विद्यार्थ्याची पडताळणी आली आहे. इथं
वाचनाची अचूकता 100% आली. ज्यावेळेस कोणत्याही विद्यार्थ्याची वाचनाची अचूकता 90% पेक्षा जास्त आली, तर त्या स्तरावर तो पास झालेला असतो, म्हणजे तो स्तर त्याला प्राप्त झालेला आहे. मग अशा वेळेस त्याला पुढील स्तरावर जाण्याची संधी मिळते. त्यासाठी या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये एक टॅब आहे, पुढील स्तरावर जा, त्यावर क्लिक करावं. आता आपण स्तर क्रमांक 10 वर आलोत. आता विद्यार्थ्याला परत हा मजकूर वाचण्यासाठी बोलवावं आणि रेकॉर्ड या बटनावर क्लिक करावं. आता विद्यार्थी सदर मजकूर वाचन करेल. संपूर्ण वाचन केल्यानंतर परत या माईक या बटनावर क्लिक करावं. आता पडताळणीसाठी पाठवा या टॅबवर क्लिक करावं. आता सदर विद्यार्थ्याची वाचनाची अचूकता ही 66% आहे, म्हणजे 90% पेक्षा कमी. याचा अर्थ होतो की सदर विद्यार्थी या स्तरावर नापास झालेला आहे. मग जतन करा या बटनावर आपण क्लिक करावं. या ठिकाणी बघा सूचना आली आहे की मागील उत्तीर्ण केलेली पातळी तो घेणार आहे. जतन या बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी सदर विद्यार्थ्याचे वाचन या कौशल्याअंतर्गत चाचणी पूर्ण झालेली आहे, म्हणून वरती बघा वा या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये हायलाइट झालेले आहे. आणि आता लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या तिन्ही क्षेत्राची चाचणी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून लेखन या समोर चाचणी घ्या या बटनावर आता आपल्याला क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी पण सेम आपल्याला मागील प्रमाणे स्तर सिलेक्ट करायचा आहे. प्रत्येक स्तरावर माहिती दिलेली आहे. आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर असेल ते निश्चित करायचे आहे आणि तो स्तर सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्याला लेखन करण्यासाठी हे वाक्य आलेलं आहे. हे वाक्य शिक्षकांनी वाचून दाखवायचं आणि विद्यार्थ्याला वहीवर लिहायला सांगायचं. वाक्य लेखन झाल्यानंतर सदर या ठिकाणी खाली कॅमेरा दिलेला आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि त्या कॅमेराद्वारे विद्यार्थ्याने लेखन केलेले जे पान आहे त्याचा फोटो काढायचा आहे. या पद्धतीने हे ॲडजस्ट करायचं आहे. फोटो कॅप्चर केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं. या ठिकाणी तो फोटो आपला अपलोड झालेला आहे इथं दिसणार आहे. आपण गॅलरीमध्ये सेव्ह करून सुद्धा तो फोटो सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर जतन करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या तिन्ही क्षेत्राचे याच पद्धतीने चाचणी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना स्तर सिलेक्ट करायचा आहे, फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. ओके. इन केस एखादा विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असेल तर सदर विद्यार्थ्याचे कशा पद्धतीने इथं नोंद कशा पद्धतीने घ्यायची ते पाहूया. ज्यावेळेस चाचणी घ्यायची असेल आणि सदर विद्यार्थी आलेला नसेल किंवा गैरहजर असेल तर अशा वेळेस त्या क्षेत्रावर क्लिक करावं चाचणी घ्या ठिकाणी आणि हे जे स्तर आहेत या स्तरच्या सर्वात खालच्या बाजूला आपण पाहिलं तर विद्यार्थ्याचे अनुपस्थित गैरहजर राहण्याचे 4-5 कारणं दिलेले आहेत आणि इतर काही कारणं असतील तर या ठिकाणी इतर हे ऑप्शन आपण सिलेक्ट करावं की कोणत्या कारणामुळे तो आज विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहू शकला नाही, चाचणीला उपस्थित राहू शकला नाही. या पद्धतीने सिलेक्ट करावं आणि त्याची माहिती भरावी आणि जतन करा या बटनावर क्लिक करावं. अशाच पद्धतीने या ॲप अंतर्गत आता मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी आपण घेतलेली चाचणीचा अहवाल कशा पद्धतीने मिळवायचा यासंबंधी पुढच्या व्हिडिओ मी तयार करेल. आपल्याला काही प्रॉब्लेम आला असेल, त्यानंतर विद्यार्थी संख्या कमी दिसत असेल, शिक्षक संख्या कमी दिसत असेल, हे सर्व प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे त्याविषयी सोल्युशनसाठी मी एक व्हिडिओ तयार करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तो प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवेल. अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.